नमस्कार मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये पेपर नंबर 6 कंटेम्पररी अर्बन इश्यूज समकालीन नागरी समस्या या पेपरमध्ये आपण पहिला पॉईंट किंवा पहिल्या चॅप्टरला आपण सुरुवात केली होती आणि त्यामध्ये आपण बघितलं होतं नागरीकरण. नागरीकरण म्हणजे नेमकं काय, नागरीकरणाच्या व्याख्या आणि त्याचा अर्थ आपण समजून घेतला होता. त्यानंतर नागरीकरण समजून घेतल्यानंतर नागरीकरणाचे वैशिष्ट्ये कोणती आहेत याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर जसं मी सांगितल्याप्रमाणे नागरीकरण ही एक प्रक्रिया आहे आणि नागरीकरणाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया प्राचीन असून निरंतर चालणारी आहे. नागरीकरणाची प्रक्रिया आणि नागरीकरणाचे वैशिष्ट्ये समजून घेताना लोकसंख्याशास्त्रीय घटकांवर अधिक भर देण्यात येत असला तरी अन्य घटकसुद्धा यामध्ये महत्त्वपूर्ण आहेत. या विविध घटकांचा एकत्रित विचार करून नागरीकरणाच्या वैशिष्ट्यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. तर नागरीकरणाचं जे पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लोकसंख्येची अधिक घनता. हे नागरीकरणाचं पहिलं वैशिष्ट्य आपल्या लक्षात घेता येऊ शकतं. आता लोकसंख्येची अधिक घनता, जसं मी सांगितल्याप्रमाणे नागरीकरणाची प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये स्थलांतर हा घटक प्रभावी असल्यामुळे नागरीकरणात लोकसंख्येची घनता ही अधिक वाढते. भारतासारख्या देशाचा जरी आपण विचार केला, भारतासारख्या देशात सुद्धा लोकसंख्येचे प्रमाण अधिक असल्यामुळे नागरी लोकसंख्येची घनता देखील अधिक आहे. आता या ठिकाणी घनता म्हणजे नेमकं काय, लोकसंख्येची घनता, तर सर्वसाधारणपणे दर चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये किती लोक वास्तव्य करतात यावरून लोकसंख्येची घनता ही निश्चित केली जाते. आणि जेव्हा आपण नगराचा विचार करतो तेव्हा नगरात किती लोकसंख्या वास्तव्य करते या निकषापेक्षा लोकसंख्येची घनता हा निकष अधिक प्रभावी आहे. नगराचा अर्थ आणि नागरीकरणाचे स्पष्ट करण्यासाठी लोकसंख्येची घनता या निकषाला विशेष महत्त्व आहे. जर आपण विचार केला, भारतातील जे काही मोठमोठे नगरं आहेत, शहरं आहेत, त्यामध्ये मुंबई असेल, दिल्ली असेल, कोलकाता असेल, चंदीगड असेल, बँगलोर असेल, या शहरांचा समावेश होतो. या शहरांच्या लोकसंख्येची घनता ही वेगवेगळ्या स्वरूपाची सुद्धा आपल्याला पाहता येऊ शकते. जवळपास जर आपण बघितलं, या शहरांची लोकसंख्येची घनता ही 2000पेक्षा जास्त आहे. मग जर आपण बघितलं 2011च्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्येची घनता जर आपण बघितली तर ती 19,652 आहे. दिल्लीची जर आपण बघितली तर दिल्लीची सुद्धा 2011च्या जनगणनेनुसार 11,320 लोकसंख्येची घनता आहे. कोलकाता जरी आपण बघितलं तर कोलकात्याची सुद्धा 24,306 इतकी लोकसंख्येची घनता आहे 2011च्या जनगणनेनुसार. म्हणजे दर चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये किती लोकसंख्या वास्तव्य करते यावरून लोकसंख्येची घनता ही काढल्या जाते. आणि आपण पाहतो की भारताची जर आपण बघितली तर एकूण देशाची जर आपण बघितली तर 2011च्या जनगणनेनुसार 325 इतकी लोकसंख्येची घनता आहे. म्हणून जेव्हा आपण नागरीकरणाचे वैशिष्ट्ये पाहतो तेव्हा लोकसंख्येची अधिक घनता ही वैशिष्ट्य त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे, कारण नगरामध्ये लोकसंख्येची घनता ही अधिक असते. म्हणून त्यावरून नगरामध्ये लोकसंख्येची घनता हा निकष अधिक प्रभावी ठरत असतो.
त्यामुळे लोकसंख्येची अधिक घनता हे नागरीकरणाचं एक वैशिष्ट्य आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं. आता दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी आपण सांगितलं की बिगर शेती व्यवसाय. जसं आपण बघितलं की शेती किंवा कृषी व्यवसाय हा ग्रामीण समाज व्यवस्थेचा किंवा समाजाचा आर्थिक कणा आहे. परंतु जेव्हा आपण नगराचा विचार करतो, नागरीकरणाचं वैशिष्ट्य म्हणून जेव्हा आपण पाहतो, तेव्हा बिगर शेती व्यवसाय हे नागरीकरणाचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. सॉरी, नागरीकरणात शेती व्यवसायाला स्थान नसते. शेती व्यवसायाची मानसिकता देखील नागरीकरणाच्या प्रक्रियेत कमी कमी होत जाते. सर्वसाधारण जर आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे भोवतालच्या प्रदेशाची गरजांची संख्या आणि स्वरूपावरून नगरातील व्यवसायाची संख्या आणि स्वरूप निश्चित होत असते. विविध वस्तू आणि सेवा यांचे उत्पादन, वितरणाशी संबंधित अनेक व्यवसाय नागरी समुदायात केले जातात. जसं या ठिकाणी मी इमेज या ठिकाणी दिले आहेत की मोठमोठे जे काही उद्योगधंदे आहेत, मोठमोठे जे काही कारखाने आहेत, हे कारखाने उद्योगधंदे नगरामध्ये असतात आणि त्यामुळे या ठिकाणी बिगर शेती व्यवसाय हा या उद्योगधंद्याच्या माध्यमातून केला जातो. बिगर शेती व्यवसायाला प्राधान्य आणि बिगर शेती व्यवसायाची प्रवृत्ती हे नागरीकरणाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो. म्हणजे कृषी व्यवसाय सोडून इतर जे व्यवसाय आहेत ते व्यवसाय नगरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केले जातात. त्याचंच एक हे भाग म्हणून या ठिकाणी मी या ठिकाणी कारखाने किंवा जे काही उद्योगधंदे आहेत त्या उद्योगधंद्याची इमेज या ठिकाणी टाकलेले आहे. त्यानंतर तिसरं जे वैशिष्ट्य आहेत ते म्हणजे दुय्यम समूहाचे प्राबल्य, सेकंडरी ग्रुप ज्याला आपण म्हणतो. जसं मी सांगितलं की नागरीकरणामध्ये दुय्यम समूहाचे प्राबल्य जास्त असते किंवा त्यालाच प्राधान्य दिले जातं. व्यक्ती आणि समूहाच्या विविध गरजांच्या जे काही पूर्तता आहेत त्या पूर्ततासाठी दुय्यम समूह शहरामध्ये किंवा नगरामध्ये कार्यरत असतात. आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये जे काही प्राथमिक समूह आहेत ते प्राथमिक समूहाच्या माध्यमातून लोकांच्या गरजा या पार पाडल्या जातात. परंतु शहरामध्ये मात्र दुय्यम समूहाच्या माध्यमातूनच ज्या काही गरजा असेल त्या गरजा त्या ठिकाणी पार पाडल्या जातात. मग नागरीकरणात गरजेचे जे काही प्रमाण वाढलेले आहे ते प्रमाण वाढलेले असल्यामुळे दुय्यम समूहाचा देखील रेलचेल या ठिकाणी मोठी असते. मग उदाहरणार्थ जर आपण बघितलं, शाळा असेल, पाळणागृह असतील, मनोरंजन क्लब असेल, क्रीडा क्लब असेल, बँका असेल, सोसायट्या असेल, महाविद्यालय असेल इत्यादी हे जे काही दुय्यम समूह आहेत या दुय्यम समूहाच्या साह्याने गरजांची पूर्तता ही करून घेण्याची मानसिकता नगरामध्ये असते. जसं मी या ठिकाणी दिलं आहे की दुय्यम समूह या ठिकाणी महाविद्यालय आहेत, या ठिकाणी बँका आहेत, या माध्यमातून नगरातील लोकांच्या गरजाची पूर्तता त्या ठिकाणी केली जात असते. म्हणून दुय्यम समूहाचे प्राबल्य हे नागरीकरणाचं एक वैशिष्ट्य म्हणून आपल्या लक्षात घेता येऊ शकतं. त्यानंतर मी चौथं या ठिकाणी वैशिष्ट्य सांगितलं औपचारिक संबंध. नागरीकरणात औपचारिक संबंधाचा स्वीकार मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो, जे की आपल्याला ग्रामीण समाजामध्ये अनौपचारिक संबंध हे पाहायला मिळतात. कारण नगरामध्ये लोकसंख्या अधिक असल्यामुळे आणि ती सतत वाढत जाणारी असल्यामुळे आपोआपच औपचारिक संबंधात वाढ होत जात असते आणि असे संबंध हे अधिक वृक्ष असते किंवा आपण म्हणू शकतो की कामापुरते आणि स्वार्थाने प्रेरित असते. अशा संबंधाची अपरिहार्यता नागरीकरणामध्ये निर्माण होत असते आणि त्यामुळे औपचारिक संबंध हे आपल्याला नगरामध्ये पाहायला मिळतात. परंतु हेच औपचारिक संबंध आपल्याला ग्रामीण भागामध्ये तितक्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत नाहीत. म्हणून औपचारिक संबंध हा नागरीकरणाचं एक वैशिष्ट्य आहे किंवा एक लक्षण आहेत, हे सुद्धा आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं. त्यानंतर पाचवं आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं ते म्हणजे काय, व्यापक श्रम विभाजन. ग्रामीण समाजाच्या तुलनेत किंवा ग्रामीण समुदायाच्या तुलनेत नगरात किंवा नागरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये श्रम विभाजनाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेत श्रम विभाजन व्यापक स्वरूपाचे असते. दर्जेदार उत्पादनाची अपरिहार्यता सूक्ष्म श्रम विभाजनाला जन्म देत असते. मग ते क्षेत्र कोणतंही असो, नागरीकरणात श्रम विभाजन हा घटक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो.
सूक्ष्म श्रम विभाजनामधून विशेषीकरणाकडे वाटचाल नागरीकरणास अभिप्रेत असते. कारण आपण पाहतो की जे की व्यापक श्रम विभाजन आहेत, हे व्यापक श्रम विभाजन शहरामध्ये नगरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि त्यातून मग विशेषीकरणाला त्या ठिकाणी चालना प्राप्त होते आणि ते विशेषीकरणाकडे वाटचाल नागरीकरणामध्ये अभिप्रेतच त्या ठिकाणी असतं आणि त्यामुळे हे सुद्धा एक वैशिष्ट्य आपल्या लक्षात घेता येऊ शकतं. त्यानंतर गतिशीलता गतिशीलता हे नागरीकरणाचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. गतिशीलता ही प्रक्रिया मानसिक स्वरूपाची सुद्धा आहे. कारण या ठिकाणी नाविन्याचा अंगीकार आणि परिवर्तनाचा स्वीकार गतिशीलतेमुळेच होत असतो. कारण जे जे नवनवीन संकल्पना असेल, नवीन तंत्रज्ञान असेल, त्याचा स्वीकार केला जातो आणि त्यातून परिवर्तन त्या ठिकाणी होत जातं. नागरीकरणाच्या प्रक्रियेशी जोडला जाणारा प्रत्येक घटक गतिशीलता स्वीकारण्याची मानसिकता असलेला असतो. म्हणजे असं नाही की नगरामध्ये जे जे नाविन्यपूर्ण, मग ते तंत्रज्ञान असेल, संकल्पना असेल, मूल्य असतील, विचार असेल, हे त्या ठिकाणी लगेच स्वीकारले जातात आणि ते लगेच स्वीकारलेले असल्यामुळे, तशी मानसिकता असल्यामुळे नगरामध्ये आपल्याला अधिक प्रमाणामध्ये गतिशीलता पाहायला मिळते. तुलनेत आपल्या ग्रामीण समाजाच्या तुलनेत आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. म्हणून गतिशीलता हे नागरीकरणाचं एक वैशिष्ट्य आपल्या लक्षात घेऊ शकतो. त्यानंतर अजून आपल्याला एक वैशिष्ट्य लक्षात घेता येऊ शकतं, ते म्हणजे तंत्रज्ञानाचा प्रभाव. आधुनिक नागरीकरणामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभाव स्पष्टपणे आपल्याला दिसून येतो. कारण याच तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रसारामुळेच नागरीकरणाला अधिक गती ही प्राप्त झालेली आहे. जसं मी सांगितलं की नवनवीन जे उद्योगधंदे येतात, ते नवनवीन उद्योगधंदे अशा नगरामध्ये त्या ठिकाणी स्थायिक होतात आणि ते स्थायिक झाल्यानंतर त्या ठिकाणी जे काही टेक्नॉलॉजी असेल, जे काही तंत्रज्ञान असेल, त्या तंत्रज्ञानाचा स्वीकार त्या नगरामध्ये केला जातो. मग त्यामध्ये मग माहिती तंत्रज्ञान असेल, वाहतूक तंत्रज्ञान असेल किंवा इतर जे काही क्षेत्र आहेत, त्या क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव हा आपल्याला नागरीकरणावर स्पष्टपणे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून तंत्रज्ञानाचा प्रभाव हे सुद्धा एक वैशिष्ट्य आपण नागरीकरणाचं या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतो. म्हणजे जसं मी सुरुवातीपासून जर आपण विचार केला, म्हणजे लोकसंख्येची अधिक घनता असेल, बिगर शेती व्यवसाय असेल, दुय्यम समूहाचे प्राबल्य असेल, त्यानंतर औपचारिक संबंध असेल, व्यापक श्रम विभाजन असेल, गतिशीलता असेल, तंत्रज्ञानाचा प्रभाव असेल, त्याचबरोबर भौतिकवादाचा स्वीकार असेल, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर अभिवृत्तीतील परिवर्तन असेल. कारण अभिवृत्तीतील परिवर्तन म्हणजे जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन, खानपानाच्या पद्धती असेल, मनोरंजन असेल, व्यवसाय परस्पर संबंध असेल, या इत्यादी संदर्भामध्ये नागरीकरणात वैशिष्ट्यपूर्णता आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारचे किंवा अजून बरीचशी वैशिष्ट्ये आपल्याला नागरीकरणाची या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतात. तर अशा प्रकारे आपण नागरीकरण म्हणजे काय, नागरीकरणाची व्याख्यासुद्धा बघितल्या आणि त्यानंतर नागरीकरणाची महत्त्वपूर्ण जी वैशिष्ट्ये आहेत, ती महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांची चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे. धन्यवाद.